वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्याला 99 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि शताब्दीच्या वर्षाला सुरुवात झालेली आहे. आणि 20 मार्च 2027ला 100 वर्ष 100वा जो वर्धापन आहे तो साजरा होणार आहे. काल आपण मुख्यमंत्र्यांच्या सोबत महाडमध्ये होतो आणि त्या ठिकाणी 56 कोटीचं 14 तळ्याच्या सत्याग्रह ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी तळ्याचं 14 तळ्याचं सुशोभीकरण आणि त्या तलावाचं जे पाणी आहे ते स्वच्छ करण्यासाठी एवढे पैसे राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं काल भूमिपूजन झालेलं आहे. आणि समाजामध्ये अजूनही दलितांवर अत्याचार होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशाने 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला होता त्यांचा जो उद्देश आहे तो काही टक्के सफल झालेला असला तरी अजूनही खेड्यापाड्यातल्या दलितांवर अत्याचार होतात. ते थांबले पाहिजेत अशी भूमिका महाराष्ट्र सरकारची आहे, केंद्र सरकारची आहे. आणि त्यासाठी माझ्या मंत्रालयाचा अॅट्रॉसिटी ॲक्टचा जो विषय आहे, दलितांवर अन्याय होतो त्यावेळेला त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट लावला जातो. तर त्या पद्धतीनं आम्ही समाज जोडण्यात जे काम आहे ते करणार आहोत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 4 एप्रिलला पुण्यामध्ये बैठक ठेवलेली आपल्या राज्य कमिटीची आणि त्यामध्ये या शताब्दीच्या संबंधामध्ये RPS जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम त्यामध्ये आम्ही ठरवणार आहोत. आणि वर्षभरामध्ये ठिकठिकाणी काय संमेलनं असतील, काय रॅलीज असतील, काय कल्चरल प्रोग्राम असतील किंवा अशा पद्धतीनं अनेक कार्यक्रम आम्ही ठरवणार आहोत. त्यानंतर 17 मेला अंदमान निकोबार या ठिकाणी पोर्ट ब्लेअरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कमिटीची बैठक ठेवलेली आहे आणि देशातल्या 1,500 कार्यकर्त्यांचं संमेलनही पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार या ठिकाणी होणार आहे.